अविनाश अण्णा मोडक संघाचे ओनर आदरणीय अविनाश अण्णा मोडक साहेबांचं शुभागमन स्पर्धेच्या निमित्ताने होते. आपलेही मनापासून सहर्ष असं स्वागत. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पप्पूदादा चौधरी, गणेश मोडक आणि आदेश मोडक आपल्याला पाहायला मिळतील. मॅचला होते सुरुवात. एका बाजूने अविनाश अण्णा मोडक युवा मंच तर दुसऱ्या बाजूने झुंजार फायटर्स. ही मॅच आपल्याला पाहायची आहे. सलामीची जोडी दाखल झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. रणजित मोडक ऑन स्ट्राईक आहे, नॉन स्ट्राईकच्या दिशेने गणेश. तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहेत. आनंद ढवळे, पालखी मैदान ऑक्शन प्रीमियर लीग आपण सर्वच जण पाहतोय. मानाची क्रिकेटची स्पर्धा, 5 दिवसीय क्रिकेटचा रणसंग्राम ह्या मैदानावरती रंगलेला पाहायला मिळेल. आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील तिसऱ्या क्रमांकाची मॅच. पहिला चेंडू आडव्या बॅटने आक्रमण तर आहे. रणजीतच्या बॅटमधून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. हे रास्ते हे 4 के चौकार. इथे देखील समोर दिशेने आक्रमण आहे आणि हा देखील चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर आहे. लागोपाठचा दुसरा देखील आलाय. रणजित मोडकच्या बॅटमधून सनसनाटी जलवा चौकार. धावफलकावरती 8 धावा आहेत. 8 रन, लॉस ऑफ 0 विकेट. आनंद ढवळेवरती आक्रमण. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावांचा महापूर नक्कीच येताना पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. इथे देखील हवाई फायर, हवाई सफर. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहत आहेत. डेड बॉल, डेड बॉल. पंचांचा इशारा आला जाईल. कोणत्याच प्रकारची हालचाल या चेंडूवरती होणार नाही. मृत स्वरूपाचा चेंडू पंच घोषित करतायत. आठ धावा धावफलकावरती आहेत. इथे बॅट चालकीची हेच आणि याचबरोबर डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल येते. एस्टेनच्या पाठीमागे चूक होती. थोडीशी निराशा, नाराजी नक्कीच पाहायला मिळेल, कारण ही विकेट किती महत्वाची होती हे आनंद ढवळीला ठाऊक असावं. एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये जीवनदान द्या, ती व्यक्ती आयुष्यभर तुमचं ऋण विसरणार नाही. परंतु क्रिकेटच्या मैदानावरती जर तुम्ही जीवनदान देत असतील ना, तर त्याचं उत्तर एकच, बदला. पुन्हा एकदा डेड बॉल आहे का? डेड बॉल. गोलंदाज सज्ज आहेत. इथे देखील आडव्या बॅटने दिशा दिली आहे. डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 9. PMPL पालखी मैदान ऑक्शन प्रीमियर लीग आपण पाहतोय. क्रिकेट रसिकांची अलोट गर्दी आज तिसऱ्या दिवशी देखील या स्पर्धेच्या निमित्ताने होते. तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून सहर्षाचं स्वागत. इथे देखील आडव्या बॅटने दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय, परंतु चेंडू डीप फाईन डिक्लेरेशन झोन मध्ये जाऊन दाखल होतोय. पुन्हा एकदा एक वेगवान डिक्लेअर स्वरूपात सिंगल येते. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाईन. 10 धावा आहेत. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. डेड बॉल. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. इथे देखील बॅकफूट वरती सरकलेत. आक्रमण झालंय.
हा देखील चेंडू लँड होतोय एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर. हे रास्ते हे 4 के चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 14 धावा. 14 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. एक चेंडू बाकी आहे. इथे देखील आडो बॅटने डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू जातोय. पुन्हा एकदा एक सिंगल. धावफलक पुढे जाते. पहिल्या क्रमांकाचं षटक संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बिनबाद 15 धावा आहेत. उर्वरित 3 षटकांचा अर्थात 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. तुषार येवले गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होतील. तिसऱ्या क्रमांकावरती मात्र ऑक्शन मध्ये या खेळाडूची संघ मालकांच्या माध्यमातून घेताना आपण सर्वांनी पाहिले. साजेचा खेळ करावा लागेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा येतील. धावफलक 2 धावत संख्येच्या मदतीने पुढे जाते. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 रन ऑन बोर्ड. इथे देखील आक्रमण. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 रन षटकार. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. 23 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे. गोलंदाज तुषार पुन्हा एकदा मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत. कोणत्याही क्षणी कमबॅक करण्याची क्षमता आहे. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आडव्या बॅटने चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. नो +2. 3 धावा यशस्वीरित्या येत आहेत. धावफलक 3 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. 26 ऑन बोर्ड. सव्वीस या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. तुषार इथे शरीरभेदक मारा येताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. पुन्हा एकदा डॉट चेंडू. 26 या धावसंख्येवरती धावफलक स्थिर झालेलं पाहायला मिळत आहे. बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषे लगत होताना पाहायला मिळतंय. तोपर्यंत धावांसाठी धावा धाव फेकी सुरेख आहे. धावफलक 2च्या मदतीने 28 धावा. षटक क्रमांक 2 अजूनही मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. इथे देखील 2 धावा यशस्वीरित्या येत आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. तिसऱ्या पंचांकडे निर्णय. लाईन नो आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय. काही क्षणामध्ये निर्णय जो येताना पाहायला मिळेल.
फेअर बॉल. लाईन टच बॉल असेल तर तो नो नसतो. ही नियमावली या स्पर्धेच्या निमित्ताने आहे. 2 षटकं संपली. धावफलकावरती 30 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसरा षटकार, तिसरा डॉट, त्यानंतर नो प्लस 2, चौथा डॉट, त्यानंतर 5वा 2, 6वा 2 असं समीकरण या षटकाचं आहे. पहिल्यावरती 2 धावा, दुसरा षटकार, तिसरा डॉट, चौथा नो प्लस 2, 5वा डॉट, 6वा 2, 7वा 2. आणि इथून पुढे लक्षात राहू द्या, जर मॅच सुरू असेल आणि प्लेइंग 11 मधला खेळाडू जर कॉम्बॉक्समध्ये आला रिव्ह्यू पाहण्यासाठी तर तिथे पॅनलाइज केलं जाईल. अशा प्रकारच्या सूचना आल्या गेल्यात, याची देखील नोंद घ्या. धावांसाठी धावाधाव पाहायला मिळेल. इथे बालबाल बचवलेत फलंदाज, नशीब बलबत्तल. आणि त्यानंतर 4 धावा यशस्वीरित्या येतील. 4 धावसंख्येने धावफलक पुढे जाते 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील समोरच्या दिशेने आक्रमण, रणजितच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. धावफलकावरती 40 धावा आहेत. विश्वास बोराटे आपण पाहतोय संघासाठी तिसरं. तर वैयक्तिक पहिलं षटक हातात आहेत. इथे हलक्याशा त्याने दिशा दिली, एक सिंगल. एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते 41. 41 धावा धावफलकावरती आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. पंचांकडे हलकीशी दाद मागितली जाते. बाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवंतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट. अवंतर धावा रोखाव्या लागतील यात मात्र शंका नाही आहे. 43 ऑन बोर्ड. 43 धावा धावफलकावरती आहेत. फ्री हिटचा खरपूस समाचार गणेश घेणार का, प्रश्नचिन्ह आहे. पुढे सरसावत आक्रमण तर केलंय. क्षेत्ररक्षक धावताय चेंडूच्या पाठमोरा. फ्री हिटचा खरपूस समाचार घेतलाय. हा चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर आहे. खणखणी सनसनी चौकार. धावफलकावरती 47 धावा आहेत. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. विश्वास. स्ट्राईकच्या दिशेने गणेश. बॅटने दिशा दिली आहे. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून.
मशीनमध्ये जर बॉल काउंट नाही झाला तर पहिल्या दिवसापासून आपला नियम आहे, किती बॉल होऊ द्या पडू द्या, जो काउंट नाही होणार तो बॉल डेट दिला जाईल, याची नोंद सर्व खेळाडूंनी घ्यावी, ही मनापासूनची विनंती आहे. अर्थात आत्ताचा बॉल डेड असेल. गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे. अजून 2 मॅच आपल्याला खेळवायचे आहेत. यानंतरची होणारी मॅच बोथ कॅप्टन प्लेइंग 11 सुरुवातीला द्या, त्यानंतर लगेचच आपण टॉस करणार आहोत. पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न, डेड बॉल. पुरेश एकदा डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आडबॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या पाठमोर. डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल आली आहे. धावफलक 1च्या मदतीने पुढे सरसावेल. धावफलकावरती 48 धावा. गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. विश्वास बॅटने दिशा दिली. अलॉंग द कार्पेट फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. सिंगल डबलचं समीकरण. फेकी थोडीशी अस्तव्यस्त. बॅकअपचं काम होतंय तोपर्यंत 2 धावेंनी समाधान. षटक संपेल. 3ऱ्या क्रमांकाचं 3 षटकांचा खेळ संपला. बिनबाद 50 धावा आहेत. अर्धशतकीय भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. 11 चेंडू 19 धावेंची खेळी गणेशची आहे, तर 9 चेंडू 26 धावेंची खेळी रणजितची पाहायला मिळते. यानंतर अनिलदादा मोडक 11 आणि चक्रधर फायटर्स ही मॅच आपल्याला पाहिजे आहे. बोथ कॅप्टन टॉस करण्यासाठी लगेचच कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित राहा. 1 षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. यशपाल सिंग गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. पहिला चेंडू उंच भरारी घेतोय क्षेत्ररक्षक. तिथे झेल घेण्यासाठी प्रयत्न. झेल टिपलाय. डेड बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून आला जाईल. अर्थात सुरक्षित आहे फलंदाज. जीवनदान.
इथे देखील आक्रमण झालंय आडव्या बॅटने, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, सेल टिपलाय. आता मात्र फलंदाज बाद आहे, विकेट. आणि विनंती असेल, विकेट जर आली तुम्ही जल्लोष जरूर साजरा करा, परंतु बॉलला वगैरे काही दुखापत होईन असं वागू नका, ही मनापासूनची विनंती असेल, नाहीतर पॅनलाइज केलं जाईल. 50 धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचा आणि अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. अमोल मोडक 41 मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हा चेंडू हलक्याच्या हाताने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. सिंगल डबलचं समीकरण, 2 धावा येतील. धावफलक पुढे जाईल, धावफलकावरती 52 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचा आणि अंतिमचं षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकामध्ये आक्रमण होणं गरजेचं आहे. इथे देखील फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्यासाठी प्रयत्न, सिंगल तर घेतलीये, दुसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. एका धावसंख्येच्या मदतीने 53 रन, 53 धावा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. यश बालसिंग अफलातून गोलंदाजी करतायत, युवा सितारा गोलंदाजीच्या माध्यमातून अक्षरशः बांधून ठेवले फलंदाजांना, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज होतील. इथे आडव्या बॅटने दिशा दिली आहे, मोठा फटका तर खेळलाय, चेंडू उंच हवेमध्ये आणि लँड देखील होतोय सरळ सीमारेषेच्या अगदी बाहेर. षटकार 59 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 12 चेंडू 25 धाव्यांची खेळी गणेश चव्हाणची पाहायला मिळते, अफलातून खेळी आहे. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, चेंडू डॉट, चेंडू दीर्घाव येताना पाहायला मिळत. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 59 धावा स्थिर आहेत. अजूनही अंतिमच्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. इथे देखील पुढे सरसावत मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद तर मागितली आहे, पंच अपील फेटात आहेत. षटक संपतील, 4 बनवल्या गेल्यात. 59 विजयासाठी 60 धाव्यांचं टार्गेट. अनिल दादा मोडक 11 आणि चक्रधर फायटर्स बोट टीमचे कॅप्टन. चला नाणेफेक आपण लगेचच करतोय. अफलातून गोलंदाजी यश बालसिंगची पाहायला मिळाली. 9 धावा खर्च करत एक विकेट घेताना देखील पाहायला मिळालाय. हँडिकॅप आहेत, परंतु वडकी गावच्या क्रिकेटमध्ये एक जबरदस्त कामकाज यश बालसिंगचा आपण सातत्याने पाहतो. स्क्रीनवरती आपण त्याला पाहू शकतो. धन्यवाद मयूर सर. एकोणसाठ बनवले, 60 धाब्यांचे टार्गेट आहे. चला क्षेत्ररक्षण साजवा, दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी पाठवा. अनिल दादा मोडक 11 आणि चक्रधर फायटर्स बोथ कॅप्टन लवकरात लवकर उपस्थित राहा. प्लेइंग 11 आणि त्यानंतर लगेच टॉस. या अगोदरचे देखील मॅचचा मॅन ऑफ द मॅच बाकी आहे. प्रयाग कुदळे सर या मॅन ऑफ द मॅच चा किताब आपण वितरित करणार आहोत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅच चा किताब या अगोदरच्या मॅचचा आपण देतोय आणि त्याचप्रमाणे नाणेफेक देखील संपन्न करणार आहोत. त्यामुळे अनिल दादा मोडक 11 आणि चक्रधर फायटर्स बोथ कॅप्टन चला.
राजेंद्र आंबेकर आणि आदरणीय सतीजी जगताप साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आणि त्याचप्रमाणे नाणेफेक आपण संपन्न करणार आहोत. दोनही मान्यवर अतिथींना विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहा. प्रयाग कुदळे झाला, दुसऱ्या बाजूने अनिलदादा मोडक 11 आणि चक्रधर फायटर्स बोथ कॅप्टन झाला. मॅन ऑफ द मॅच हा किताब मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दिला जातोय. प्रयाग कुदळे एक अफलातून खेळी, अफलातून फलंदाजी त्याची पाहायला मिळाली. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आनंद ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला सचिन मोडक, तर गोलंदाजी मार्कवर शिवम मोडक. लेस दी प्ले, 24 चेंडू आणि 60 धावींची गरज. सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू आडबाटने खेळण्याचा प्रयत्न उंच भरारी चेंडूने घेतली होती. डिक्लेअर स्वरूपात एक धाव येईल. इथे जर झेल झाला असतं तर धोका खातरा होऊ शकत होता, परंतु आनंद ढवळेला मैदानाच्या आतमध्ये थांबावंच लागणार शेवटच्या क्षणापर्यंत, यात मात्र शंका नाहीये. चक्रधर फायटर्स संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. इथे बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक खूप दुर्बत्ती राहिलेले पाहायला मिळत आहेत. हा चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या अगदी बाहेर, खणखणी सनसनी चौकार, 4 रन. गणेश सर संपर्क करा. प्लेइंग 11 अद्यापही दोन्ही संघांचे आलेले नाहीयेत. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने, हवाई तडाखा, चेंडू लँड होतोय आनंद ढवळेच्या बॅटमधून सीमारेषेच्या बाहेर, षटकार. इथे देखील आडव्या बाटे, चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. आनंद ढवळेचा क्लास मिस्टर 360, 6 रन, षटकार. फार मोठे आक्रमण, चौफेर फटकेबाजीमध्ये माहिर समजला जातो आनंद ढवळे, आणि इथे अफलातून खेळीला सुरुवात देखील करताना पाहायला मिळेल. धावफलक पुढे जाते, 17 धावा आहेत. शिवम वरती फार मोठं आक्रमण. पहिली मॅच आठवा, शिवम मोडकने केलेली अफलातून गोलंदाजी आठवा, परंतु त्याच्यावरती देखील आक्रमण करताना शिवम आनंद ढवळे आपल्याला पाहायला मिळेल. इथे बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली, हलक्याशा हाताने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. वेगवान सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील.
पहिल्याच क्रमांकाचं षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. रणनीती आखावी लागेल, मॅच महत्त्वपूर्ण आहे. इथे देखील मिस टाइम शॉट चेंडू उंचावीमध्ये पाहायला मिळतोय. 3 क्षेत्ररक्षक धावते चेंडूच्या पाठमोर नो मॅच लाईनमध्ये चेंडू जाऊन पडलाय. तोपर्यंत अगदी धावांसाठी धावा 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 20 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद पाहायला मिळतात. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पप्पू चौधरी सर आहेत आणि संतोष चव्हाण या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. त्या ठिकाणी 2 अनुभवी पंच थर्ड अंपायर आपण पाहतोय. तर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये प्रियांशू सर आहेत, माफ करा हिमांशू सर. तर दुसऱ्या बाजूने संकेत सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. स्वप्नील झेंडे सर, विनंती आहे आपण कॉम्बॉक्सच्या समोर उपस्थित राहा. अक्षय गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. अक्षय मोडक षटक क्रमांक 2. पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च झाल्यात. इथे देखील दिशा दिली आहे. एक सिंगल डिक्लेअर स्वरूपात येते आहे. धावफलक 21 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. पहिलं षटक अथवा पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल आली होती. त्या पाठोपाठ आनंद ढवळेने केलेलं आक्रमण आपण पाहिलं. या षटकामध्ये कशा प्रकारचं कामकाज केलं जाणार. समोरच्या दिशेने आक्रमण, हेलिकॉप्टर उडवलाय, लँड होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड आणि फोडला पहाड. षटकार. आनंद ढवळे नावाची तोप मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तोफेतून तोप गोळे मैदानाच्या बाहेर फेकलेले पाहायला मिळत आहेत. जबरदस्त आक्रमण रोखावं लागेल. विकेटच्या शोधामध्ये असतील गोलंदाज अक्षय. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू समोरच्या दिशेने आहे. मिस टाइम शॉट पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न. तिथे झेल सीमारेषेच्या लगत टिपलाय. फलंदाज बाद. आनंद ढवळेला इथे परतावं लागेल. विकेट. भीमर चेंडू आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय. निर्णय काही क्षणांमध्ये येताना पाहायला मिळेल. पंचांचा निर्णय आलाय. OUT आउट. अर्थात आनंद ढवळेला परतावं लागेल. 27 या धावसंख्येवरती पहिली विकेट येताना पाहायला मिळाली. न्यू बॅटर विशाल बोडाक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विशाल कामगिरी करावी लागेल. मॅच महत्त्वपूर्ण आहे. गोलंदाज सज्ज होतील. अक्षय ज्या विकेटच्या शोधामध्ये होता ती विकेट आली आहे. आनंदाला परतवण्यामध्ये यश. हा चेंडू इथे सुरेख अचूक टप्प्याचा 12 येताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू डॉट चेंडू निर्धाव. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. हा चेंडू देखील सुरेख. हा चेंडू देखील लाजवाब. अफलातून लागोपाठचे 2 चेंडू डॉट निर्धाव येताना पाहायला मिळतात. कमालीची गोलंदाजी अक्षय यांची पाहायला मिळते.
5 चेंडूंमध्ये अवघ्या 7 धावा खर्च केल्यात. एक विकेट देखील घेताना पाहायला मिळालेत. खोलो टप्प्यात चेंडू समोरदिशेने खोदून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल ठिपलाय आणि इथे बिशेलची डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून डेड बॉलचा इशारा आलाय. अर्थात हा चेंडू पुनश्च एकदा करावा लागेल. गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. इथे देखील आक्रमण समोर दिशेने होत आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. चेंडू अडवलाय. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? नकार घडवलाय. एका धावेने समाधान. धावफलक 1च्या मदतीने पुढे जात आहे. 2 षटकं संपली. 1 बाद 28 धावा धावफलकावरती आहेत. अवघ्या 8 धावा खर्च करताना पाहायला मिळालेत. अक्षय अफलातून गोलंदाजी आहे. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. अजून 2 मॅच आपल्याला खेळवायचे आहेत. या सामन्याला जवळपास बराचसा उशीर झालाय. त्यामुळे वेळ वाचवा. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळ वाचवा सर, सूचना करा वारंवार. अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. बारा चेंडू आणि 32 धाब्यांची गरज विजयासाठी. समीकरण आपण पाहतोय. काहीच सोपं काहीच अवघड समीकरण आहे. मंजिले तो खेर मिल जाएगी, लाख धागों का सफर है, जिंदगी भुनते रहो. एक एक धाव विनायची आहे. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. क्षेत्र कोणते असू द्या, कष्टाला पर्याय नाहीये. आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर तिथे यशालाही पर्याय नाहीये. 12 चेंडू 32. समोरच्या दिशेने फुलटॉस चेंडूचा घरपूस समाचार तर घेतलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न करतायत. वेगवान सिंगल. एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 29 धावा आहेत. 11 चेंडू आणि विजयासाठी 31 धावेंची गरज. गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. रणजित व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवंतरच्या मदतीने 30 धावा आहेत. शेवटचे 11 चेंडू 30 धावा. दबाव दडपण प्रेशर दोनही बाजूने आहे. कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये? कुलोटाप्या चेंडू समोरदिशेने खोडून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचताय. सिंगल तर घेतली आहे. क्षेत्ररक्षक फंबल होतील तोपर्यंत एका धावेचं रूपांतर 2 मध्ये होतंय. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. 32. 32 धावा आहेत. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. अवघं 32 वर्षाचं आयुष्य बाजा राजाचं होतं. परंतु संपूर्ण आयुष्यामध्ये एकही लढाई न हरलेला राजा म्हणून ज्या राजाची इतिहासाने नोंद घेतली त्या राजाचं नाव आहे छत्रपती संभाजीराजे भोसले. इथे जबरदस्त थ्रो पाहायला मिळाला आहे आणि त्यानंतर विशालची खेळी मात्र संपुष्टात. क्रिकेटमधली आत्महत्या पाहायला मिळाली आहे. धावची स्वरूपात फलंदाज होते बाद. विकेट.
धावफलक एकच्या मदतीने पुढे जाते. ना तेरी ना मेरी, धावफलकावरती डबल तेरी. 33 धावा आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत कष्ट अजूनही मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेले पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर विश्वास मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. स्ट्राईकच्या दिशेने सचिन आहेत. क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु इथे लढावं लागेल. मॅच महत्त्वपूर्ण आहे. हा चेंडू देखील सुरेख यष्ट्यांच्या पाठीमागे डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू जाऊन दाखल होतोय. एक सिंगल, एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 34, 34 धावा आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 8, बनवायच्या 26 धावा. 8 चेंडू 26. हा देखील चेंडू सुरेख, अचूक टप्प्याचा मारा. पंचांकडे दाद मागितली जाते, पंच अपील फेटाळत आहेत. चेंडू डॉट. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 31, अपील करण्याचा पुरेपूर अधिकार आहे खेळाडूंकडे, परंतु अपील फेटाळण्याचे तितकेच अधिकार खेळाडूंकडे देखील असलेले, पंचांकडे देखील असलेले पाहायला मिळतील. अपील फेटाळलं जात आहे. गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. पुन्हा एकदा रणजित अफलातून गोलंदाजी. 5 चेंडूंमध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. 26 अजूनही बनवायचे आहेत. 7 चेंडू 26 धाव्यांची गरज. इथे देखील समोरदिशेने आक्रमण होतंय. शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन होणार का? नकार कळवलाय. षटक संपेल मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकाचा 3 षटकांचा खेळ संपतोय. 2 बाद 35 धावा आहेत. 6 चेंडू बनवायचे आहेत 25. 6 चेंडू आणि विजयासाठी 25 धाव्यांची गरज. आदित्य गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. 6 चेंडू 25 धावा. काहीच सोपं काहीच अवघड समीकरण. स्ट्राईकच्या दिशेने सचिन आहेत. 6 चेंडू 6 षटकारांचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती असलेला आपण पाहिलाय. पहिला चेंडू समोर दिशेने आक्रमण. क्षेत्राच्या चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. फेकी सुरेख. 1 धाव आली आहे. एका धावेबरोबर धावफलकावरती 36. 5 चेंडू 24 धावा. 1-2 मोठाले फटके अजूनही सामन्यामध्ये रंगत वाढवू शकतात. ते येणार का? अब नहीं चलेगा इक्का दुक्का, लगाना पडेगा चौका और छक्का. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. 37 धाबा आहेत. 5 चेंडू 23 धाबा. शनोशनी रंग बदलणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. अनिश्चिततेने परिपूर्ण असणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. आणि असाच क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा PMPL मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. धावफलक एका धाव संख्येच्या मदतीने पुढे जाते. 38 धावा आहेत. 4 चेंडू 22. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका गरजेचा आहे. 3 षटकार 1 चौकार विजयाच्या दिशेने अविनाश अण्णा मोडक युवा मंच संघाला घेऊन जाऊ शकतो. तर एखादा डॉट बॉल झुंजार फायटर्स संघाला नक्कीच विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये? इथे मिस टाइम शॉट. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपलाय झेल. फलंदाज होतोय बाद. विकेट. शेवटचे 3 चेंडू आणि 22 धावा. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. अजून 2 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत.
अजूनही सामना संपलेला नाहीये मित्रांनो. एखादा नो बॉल, एखादा 2 वाईट बॉल अजूनही सामन्यामध्ये रंगत वाढवू शकतात. शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी 22 धाब्यांची गरज आहे. शेवटच्या क्षणापर्यंत झुंजावं लागेल. क्रिकेट आहे मित्रांनो. शेवटचा चेंडू जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सामन्याचं समीकरण सांगू शकत नाही आपण. यात मात्र शंका नाहीये. 3 चेंडू 22. समोरच्या दिशेने आक्रमण अलंदी कार्पेट फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. वेगवान सिंगल. एका धावेबरोबर धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 39 धावा. अजूनही 2 चेंडू 21 धाव्यांची गरज. इथे देखील आडव्या बॅटने मोठा फटका तर खेळलाय. उंच हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सुटलाय. बॅकअपचं काम होईल तोपर्यंत एक सिंगल. धावफलक पुढे जाईल. 40 धावा आहेत. 1 चेंडू 20. विजयाच्या उंबरठ्यावरती झुंजार फायटर संघ नक्की जाऊन पोहोचलाय. इथे देखील मोठा फटका खेळलाय. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय आणि फलंदाज होतोय बाद. सामना संपलाय आणि या सामन्यावरती झुंजार फायटर संघ नक्कीच विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. एक विकेट आणि त्याचप्रमाणे 10 चेंडू 26 धाब्यांची खेळी. 4 चौकार 1 षटकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय. रणजित मोडक ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अवघ्या 7 धाब्यांचं षटक रणजितचं आपण पाहिलं होतं आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करतोय. रणजित मोडक सर या तर दुसऱ्या बाजूने क्षेत्ररक्षण करणारा संघ चला मैदानाच्या आतमध्ये.